नमस्कार सुधीर बाबू फडके. नमस्कार. संगीताच्या दुनियेतले आपण एक नामवंत संगीतकार, एक तेवढेच नामवंत गायक आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक सैनिक. आपला दीर्घ सांगीतिक प्रवास आणि स्वातंत्र्य लढ्यातलं आपलं योगदान याकरता आपली दीर्घ मुलाखतच योजावी लागेल. परंतु आपलं आमच्या स्टुडिओत मुलाखतीसाठी आगमन ही श्रोत्यांच्या आणि आमच्या दृष्टीनं एक सुखद अशी घटना. सुधीर बाबू, मला एक सांगा की आपण संगीताची आराधना कधीपासून सुरू केलीत? सुरुवातीला सांगतो की माझं नाव मुळातलं माझं नाव सुधीर फडके नाही. हां. माझं जन्मनाव आहे रामचंद्र विनायक फडके. आणि सुधीर हे काही इतर लोकांनी हां. जबरदस्तीने माझं ठेवलेलं नाव आहे. बरं. पण तेच नाव आता इतकं रूढ झालं आहे हो. की मला राम या नावाने ओळखणारी माणसं फारच थोडी असतील, कदाचित काही नसतीलही. अच्छा. आपला प्रश्न येता पण मला सांगता का? हो, की संगीताची आराधना आपण कधीपासून सुरू केली, किंवा हे संगीताचं वेड आपल्याला लहानपणापासून होतं का? आपल्या घराण्यात कुणी संगीतकार असं होतं का? आमच्या घराण्यामध्ये कोणीही संगीतकार असलेला मला तरी माहीत नाही. गेल्या अनंत पिढ्यामध्ये कोणीही संगीतकार होता असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं किंवा कोणीच सांगितलेलं नाही. मला संगीत कसं आलं हे मला सांगता येणार नाही, कारण मला असं वाटतं की मी माझ्या वडिलांच्याकडून जे ऐकलं की माझ्या मामांच्याकडून जे ऐकलं ती की 2-2.5 वर्षाचा असताना सुद्धा मी असं म्हणे की आमच्या घराच्या बाहेरून जर कोणी एखादा गोसावी, बैरागी, भिकारी कोणी गात जात असला तर मी त्या स्वरामध्ये त्याची बरोबर नकल करत असे. अच्छा. असं मला सांगितलं गेलं. अच्छा. तेव्हा माझ्या कल्पनेप्रमाणे हे परमेश्वरी देणगी असली पाहिजे. मग संगीताचं ज्ञान आपण कुठं अवगत करून घेतलं? जेव्हा मी गाणी गुणगुणायला लागलो, ऐकलेली गाणी म्हणायला लागलो, तेव्हा माझ्या वडिलांच्या आणि माझ्या मामांच्या लक्षात आलं की गाण्यामध्ये मला गती चांगली आहे, नैसर्गिक गतीच चांगली आहे, तेव्हा ह्याला गाणं शिकायला पाठवावं असं त्यांच्या मनामध्ये आलं. त्याच्या अगोदर कोल्हापुरामध्ये, मी कोल्हापूरचा आहे, आपला जन्म कोल्हापूरचा? जन्म कोल्हापूरचा, गाव कोल्हापूर. माझे वडील कोल्हापूरला वकील होते. त्यांनाही गाण्याची अतिशय आवड होती. हा एक त्यातला मात्र फार मोठा त्यातला भाग म्हणावा लागेल. मी संगीतामध्ये शिरलो किंवा मला संगीतामध्ये पाठवलं त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांना गाण्याची आवड होती, हा त्यातला एक मोठा. म्हणजे आपल्या घरात ध्वनिमुद्रिकांचा वगैरे असा संग्रह खूप मोठा साठा होता. खूप जुन्यातल्या जुन्या, म्हणजे ज्याला बांगडीच्या रेकॉर्ड्स असं म्हणत, गोल बांगडी जशी घालतात तशा पूर्वी रेकॉर्ड सुरुवातीला असत. त्या त्रयमत खान साहेबांच्या रेकॉर्ड्स किंवा अशा अनेकांच्या रेकॉर्ड्स त्यावेळेला होतं. तर त्यावेळचे ग्रामोफोन सुद्धा अशा रेकॉर्ड्स वाजवण्याच्या सोयीचे असे असत. तर अशा रेकॉर्ड्सही आमच्याकडे होत्या. मी त्या पाहिलेल्या आहेत. वाजवताना मात्र पाहिलेले नाही आहेत, परंतु त्या पाहिलेल्या आहेत. आणि अगदी जुन्यातल्या जुन्या गोरजान, मलकाजान, अशा अनेक की ज्या रेकॉर्ड्समध्ये तो गाणारा किंवा ती गाणारी शेवटी आपलं नाव सांगत असत. मेरा नाम गोहरजान ऑफ आग्रा, बरं का, किंवा अमुक 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 असं सांगत असत. अशा रेकॉर्ड्स आमच्याकडे अनंत होत्या. आणि आताच्या पिढीला हे सगळं नवीन वाटणार, कारण पूर्वीच्या त्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स, त्याच्यानंतर गायक किंवा गायिका शेवटी आपलं गाणं संपल्यानंतर अमुक अमुक आपण आहे हे सांगणं वगैरे आताच्या थोडंसं. आताच्या पिढीला ते फक्त म्युझियम मध्ये बघायला मिळेल, ऐकायला मिळेल की नाही माहिती नाही, पण बघायला मिळेल जर कोणी त्या खाली लिहिलेलं असलं ते रेकॉर्डच्या. तर मग तर मला वयाच्या 7व्या वर्षी माझे वडील कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक, म्हणजे हिंदुस्थानातले प्रसिद्ध गायक पंडित वामनराव पाध्ये, गायनाचार्याने म्हणत, त्यांच्याकडे मला गाणं शिकायला म्हणून घेऊन गेले. त्याच्या अगोदर माझा मोठा भाऊ, त्याच्या वर्गामध्ये पंडितराव दांडेकर म्हणून, त्यावेळचा पंडित दांडेकर, हा पाध्यभावांचा शिष्य, हा आमच्या घरी यायचा, अभ्यासाला यायचा, माझ्या भावाचा मित्र असल्यामुळे.
आणि तो चांगला गात असल्यामुळे मला त्यांनी काही गाणी शिकवलेली मला आठवत आहेत, हं. लहान असतानाच. अच्छा. म्हणजे सर्वसाधारण कोणत्या प्रकारची ती होती? शास्त्रीय गाणी. शास्त्रीय गाणी. शास्त्रीय गाणी. चिजा शिजा. बरं का, शिकवलेल्या होत्या. तर मला पाध्यभावानी त्यांच्याकडे मला जेव्हा वडील घेऊन गेले, हं. त्या मला म्हणाले, त्यांना मी नाव सांगितलं माझं वगैरे. राम म्हणाले, तुला काही गाणी बिणी येतात का? हं. म्हटलं की 2-4 येतात, म्हण बघू म्हणाले. तर मी एक गाणं त्यांना म्हणून दाखवलं, एक चीज म्हणून दाखवली. हं. आणि विशेष गोष्ट अशी हं. की विद्यालय म्हणजे 1, 2, 3, 4, 5वा असे 5 वर्ग असत. हं. पहिला वर्ग हा प्राथमिक आणि 5वा वर्ग हा सर्वोच्च असे असत. तर मला त्यांनी 7व्या वर्षीच, पहिल्या दिवशीच हं. मला 3ऱ्या वर्गामध्ये बसवलं. सुधीर बाबू, नेमकी आपण त्यावेळी कोणती चीज म्हटली हे नाही, आठवतं का मला तुम्हाला? अजिबात आठवत नाही, हं. मुळीच आठवत नाही. हां, हां. परंतु मला त्यांनी 3ऱ्या वर्गात बसवलं, पहिल्या वर्गात नाही बसवलं हं. शिकायला. हां. आणि त्यामुळे मी 3-4 वर्षामध्ये मी सर्वोच्च वर्गामध्ये जाऊ शकलो. हं. आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट केली की त्यांना माझ्यामध्ये काय दिसलं असेल मला माहिती नाही, परंतु हा शिष्य अतिशय उत्तम तयार होईल ही त्यांची खात्री त्यांना झाली असली पाहिजे. बरं का, मी शिष्याबद्दल जो आत्मविश्वास गुरुला लागतो हो. तो माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला असला पाहिजे अशी माझी ठाम समजूत आहे. म्हणून 1 वर्ष झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तो 5 ते 6 असा तो वर्ग होता संध्याकाळी. 3रा वर्ग, पहिला, 2रा, 3रा एकाच वेळेला वर्ग होते. आणि म्हणजे शिक्षक वेगवेगळे असत, पण वेळ त्याची तीच असे. मला 1 वर्ष झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू आता उद्यापासून तुझ्या वडिलांना सांगून ये घरी की मी 6 वाजल्यानंतर घरी यायच्या ऐवजी 7 नंतर घरी येईन. म्हणजे 5 वाजता 1 तू तास यायचं. तुमचं शिक्षण वाढवलं त्यांनी. वाढवलं. पण ते कसं वाढवलं, तर 5 ते 6 मला शिकवायचे हं. आणि 6 ते 7 हा जो वर्ग होता त्यात ऐकायला बसवायचे. वा, नुसतं ऐकायला बसवायचे. नुसतं. हां, म्हणजे ऐकणं हा सुद्धा एक शिक्षणाचाच भाग शिक्षणाचा आहे. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भाग आहे. आणि याप्रमाणे त्यांनी दर 6 महिन्यांनी मग त्याच्या पुढच्या वर्गामध्ये असं मला ते ऐकायला बसत असत. म्हणजे मला ते 2-1 वर्षाच्या अवधीमध्ये मी 5 वाजता विद्यालयात जायचा. गांधर्व महाविद्यालय त्यांचं होतं. विद्यालयामध्ये 5 वाजता जायचा आणि रात्री 9:30 वाजता मी घरी जायचा. म्हणजे 9 वाजता शेवटचा वर्ग संपत असे आणि त्यानंतर मी घरी जायचा. आणि हे सगळ्या वरच्या वर्गाचे विद्यार्थी जे गात असत, ते शिकत असत आणि त्यांना माझे गुरुजी जे शिकवत असत ते सगळं मला ते ऐकवायला बसत असत. आणि मधूनच मला केव्हा तरी सांगत, म्हण रे तू, बरं का. आणि मला अजून आठवतं की मी हुबेहूब म्हणून दाखवत असे. म्हणजे प्रत्यक्ष शिक्षण आणि इतरांना शिकवताना होणारे संस्कार, ऐकून होणारे संस्कार, या सगळ्याचा लाभ मला त्या ठिकाणी झाला आहे. म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, म्हणजे शिक्षण म्हणजे हे सर्व अशा सर्वतरीचं शिक्षण सर्व माध्यमातून मला मिळालं. सुधीर बाबू, पार्श्वगायक म्हणून आणि संगीतकार म्हणून आपण नेमके कधी उजेडात आलात? पार्श्वगायक, आपण असं म्हणूया की गायक म्हणूया. पार्श्वगायक हा शब्द सिनेमाच्या बाबतीतच उपयोगात आणला जातो. पण सुधीर फडके नावाचा गायक आणि सुधीर फडके नावाचा संगीतकार, या 2 गोष्टी तितक्याच लोकप्रिय आणि तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर सुधीर फडके हा गायक कधी उजेडात आला? मी वयाच्या 11व्या वर्षी मी मुंबईला शिक्षणासाठी म्हणून गेलो. आणि तिथे महाराष्ट्र संगीत विद्यालय म्हणून एक संगीत विद्यालय होतं. ते बाबूराव गोखले हे त्याचे चालक होते. त्यांचा स्वतःचा आवाज त्यांना नसल्यामुळे ते गाऊन फारसं चांगलं दाखवू शकत नसत, पण विद्वान होते आणि ते गाणं शिकवत चांगलं, शास्त्र माहिती होतं. तर त्यांच्या विद्यालयामध्ये मी शिकत होतो. त्याच वेळेला मुंबईमध्ये कपिलेश्वरी बुवा म्हणजे एक प्रख्यात गायक, 2 बंधू होते ते, कपिलेश्वरी बंधू. त्यांचं सरस्वती संगीत विद्यालय या नावाचं एक विद्यालय मुंबईमध्ये होतं. आता नसेल कदाचित. त्यांचेच एक चिरंजीव चंद्रकांत कपिलेश्वरी म्हणून त्यांचं आता नाव आहे पुष्कळ, इथं असतात, परदेशी असतात. तर त्यावेळेला 1930, 31, 32 हा काळ आहे तो. तर मला असं वाटतं 30 किंवा 31 सालची गोष्ट असेल. त्यांच्या दरवर्षी त्यांच्या विद्यालयातर्फे
वार्षिकोत्सव असेल त्या निमित्ताने शास्त्रीय गाण्याच्या स्पर्धा असत. हां. तर त्या वर्षी बहुधा 31 साल असावा, मला 31 किंवा 32. तर त्या वर्षी महाराष्ट्र संगीत विद्यालयातर्फे हं. त्या स्पर्धांसाठी म्हणून मी आणि माझ्यापेक्षा वयाने पुष्कळ मोठी असलेली एक त्यांची पारशी शिष्या होती, हं. अशा दोघांना स्पर्धक म्हणून महाराष्ट्र संगीत विद्यालयातर्फे मला त्या स्पर्धांना पाठवलं, सरस्वती संगीत विद्यालयाच्या. हा अब्दुल करीम खां साहेब हं. हे त्या स्पर्धांचे परीक्षक होते. हो, हे एक मोठं भाग्य होतं. हां, ते मोठं भाग्य होतं, हे खरंच आहे. त्या स्पर्धामध्ये स्पर्धक पुष्कळ असल्यामुळे हं. 30-40 स्पर्धक असावेत. हो. एकच चीज प्रत्येकाने म्हणायची, हं. अशा तऱ्हेचं एक बंधन होतं. हं. तर मी संध्याकाळी स्पर्धेची वेळ असल्यामुळे हं. मी मुलतानी रागामधली एक चीज म्हणायची असं ठरवलं. त्याप्रमाणे ती चीज बसवली आणि माझा जेव्हा क्रमांक आला स्पर्धेमध्ये तेव्हा मी ती चीज म्हटली. तर ती चीज संपल्यानंतर अब्दुल करीम खां साहब एकदम म्हणाले, अरे बहुत अच्छे बेटे, तुम बहुत अच्छा गाते हो, हं. और एक चीज सुनाओ. अरे वा. म्हणजे इतर कोणालाही हो. त्यांनी दुसरी चीज म्हणायला सांगितली मर्यादा नाही. होती, फक्त एकच एकाच चीजेची होती. हं. आणि फक्त मला केवळ मला हं. त्यांनी आणखीन एक चीज म्हणायला सांगितली. आणि त्या स्पर्धेमध्ये माझा पहिला क्रमांक आला आणि सगळ्या स्पर्धकांच्या मध्ये. आणि एक गोल्ड मेडल हं. मला मिळालं होतं. अर्थात मला म्हणजे ते विद्यालयाच्या नावाने मिळालं असणार, हां. महाराष्ट्र संगीत विद्यालयाच्या नावाने मिळालं असणार. त्यावर माझं नावही असले कदाचित, हं. मी पाहिलं नाही ते. परंतु हा एक मी उत्तम गाण्याच्या बैठकी करू शकतो हं. असा विश्वास यावा, असा तो एक पहिला अनुभव आयुष्यामधला. त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही मी बैठकी पुष्कळ केल्या. ठिकाणी गाण्याच्या बैठकी केल्या. म्हणजे या तुमच्या ज्या गाण्याच्या बैठकी होत्या त्या शास्त्रीय गायनाच्या होत्या, केवळ शास्त्रीय संगीताच्या होत्या. केवळ शास्त्रीय आणि मला इतर काहीही येत नव्हतं. अच्छा. हां, म्हणजे आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की मी पार्श्वगायक केव्हा झालो, कसा झालो, हो. तर पार्श्वगायन हा प्रश्न तर सोडाच, परंतु सुगम संगीत किंवा भावगीत जेव्हा गात इतर लोक, हां. तर माझ्याच वर्गामधला माझा एक सहकारी हो. पुरुषोत्तम सोळांकूरकर म्हणून त्या काळामध्ये म्हणजे माझ्याच वयाचा हं. हं. अतिशय उत्तम गात असे, शास्त्रीयसुद्धा उत्तम गात असे आणि लाईट म्युझिक अतिशय उत्तम गात असे. हलकी फुलकी गाणी, हो. भावगीतं, गझला. तो नंतर लक्ष्मण बैरळेकर म्हणून कोल्हापुरामध्ये होता, तोही म्हणजे संगीत दिग्दर्शक. जो संगीतकार नंतर म्हणून पुढे उदयाला आले. हो, बी लक्ष्मण म्हणून हो. या नावाने तोही अतिशय उत्तम गायचा, गझल अप्रतिम गायचा. बेरळेकर. हां. आणि इतर सगळी हलकी फुलकी गाणी, भावगीतं फार छान गायचा. आणि मला असं नेहमी वाटायचं की परमेश्वराने यांना ही गाण्याची बुद्धी दिलेली आहे, हो. बरं का, ही मला का नाही दिलेली, आणि यांना असं गाता येतं तर मला का नाही गाता यावं असं मला वाटत असे. इतका मी त्याबद्दल अनभिज्ञ होतो, या सुगम संगीताबद्दल किंवा या लाईट म्युझिक ज्याला म्हणतात, हो. किंवा गाण्याचा असा लाईट म्युझिकमधला कुठलाही प्रकार, या संबंधामध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. त्यामुळे माझे कार्यक्रम जे होत ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होत. आणखीन एक माझ्या बाबतीमध्ये माझा विश्वास वाढवणारी आणि गुरुच्या मनामध्ये माझ्याबद्दल केवढा विश्वास आहे याची साक्ष पटवणारी आणखीन एक घटना अशीच त्यावेळेला माझ्या गुरुजींनी घडवली, पद्यभाऊंनी घडवली कोल्हापुरामध्ये. मी 10-11 वर्षाचा असताना एक गांधर्व महाविद्यालयाची कॉन्फरन्स भरलेली होती आणि गांधर्व महाविद्यालयाचे त्यावेळेचे सगळे प्रसिद्ध गवई त्या कॉन्फरन्ससाठी म्हणून कोल्हापुरामध्ये एकत्रित झालेले होते. तर त्या ठिकाणी एकदा सकाळच्या सेशनमध्ये पद्यभाऊंनी मला व्यासपीठावरती उभं केलं, स्टेजवरती. आणि त्यांनी स्टेजवरती बरेच गवई बसलेले होते. त्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला एक अभिनव असा एक प्रकार दाखवणार आहे. ते म्हणाले, हा जो मुलगा आहे तो माझा शिष्य आहे, लहान आहे पण तो नोटेशन अतिशय उत्तम करतो. अरे वा. आणि त्याचं प्रात्यक्षिक मला तुम्हाला करून दाखवायचं आहे, म्हणून तुम्ही कोणीही काहीही म्हणावं, काही गावं, तो नोटेशन करून दाखवेल. तो कोणी तान घ्यावी, कोणी पलटा घ्यावा, कोणी
बोलताना म्हणावी किंवा एखादा तराणा म्हणा, काही म्हणावं, हम्म. दुसऱ्या क्षणी त्याचं सही सही हा नोटेशन करून दाखवेल. आणि माझं त्यांनी असं प्रात्यक्षिक घडवलं हा. आणि प्रत्येकाने जे जे म्हटलं त्याचं मी बरोबर नोटेशन दुसऱ्या क्षणी करून दाखवलं. सुधीरजी पाध्येबुवांचं नोटेशन वगैरे चांगलं करीत का ते? अतिशय उत्तम, हा. अत्यंत उत्तम. हा. म्हणजे मी जे सांगतो त्यामध्ये अतिशयोक्ती किंचितही नाही. हा. विष्णू दिगंबर पुरस्कारांचे जेवढे म्हणून शिष्य झाले त्या सर्वांमध्ये पाध्येबुवांचं स्थान हे अगदी आगळं वेगळं आणि अगदी उच्च प्रकारचं स्थान होतं. हा. हा. केवळ ते कोल्हापुरात राहिले हा. आणि कोल्हापूर सोडायचं नाही असा निश्चय करून राहिले म्हणून त्यांचं नाव कुठे जगभर ऐकू येत नाही, देशभर. परंतु त्यांच्या काळामध्ये हिंदुस्थानामध्ये सर्व दूर होणाऱ्या सगळ्या म्युझिक कॉन्फरन्सेसमध्ये त्यांना बोलावणी असत, त्यांची गाणी असत, प्रत्येक वर्षी गाणी असत. वा. म्हणजे तुमच्या गात्या ऑल इंडिया गाण्यावर- रेडिओनी त्यांचा एक नॅशनल प्रोग्राम केला होता. वा. हां, संगीताचा. संगीताचा. हा. हां. म्हणजे तुमच्या गात्या गळ्यावर केवळ पाध्येबुवानीच संस्कार घडवले चांगले. खरे संस्कार पहिले हो. पाध्यमांनी केले. हा. अगदी म्हणजे मला रांगायला लावण्यापासून हो. चालण्यापर्यंत हो. हे सगळं म्हणजे शिकवलं हात असेल तर सोडून- हे सगळं पाध्यभावानी शिकवलं. म्हणजे ते सगळे उपकार जे आहेत ते त्यांचे उपकार आहेत. वा. हां. बाबूजी, आपण सुगम संगीत केव्हापासून गाऊ लागलात? सुगम संगीत मी तुम्हाला मगाशी सांगितलं हो. की सोळांकूरकर, पुरुषोत्तम किंवा लक्ष्मण बेर्डेकर हे जेव्हा म्हणत असत तेव्हा त्यांचा मला खरोखरी हेवा वाटत असे. आणि तेव्हापासून मला वाटतं माझ्या डोक्यामध्ये असं सारखं हॅमर होत होतं हो. की आपल्याला सुगम संगीत गाता आलं पाहिजे हं. आणि त्यांच्या इतकं उत्तम गाता आलं पाहिजे. तर तसा मी प्रयत्न, माझ्या गळ्यामध्ये तशा तऱ्हेचं गाणं बसवण्याचा मी प्रयत्न करू लागलो. हा. पण त्याच वेळा असं झालं की बालगंधर्वांची गाणी मी पुष्कळ ऐकली, हा. काही बालगंधर्वांची नाटकं पाहिली, त्यानंतर हिराबाईंच्या रेकॉर्ड्स ऐकल्या. बडोदेकर. हां, हिराबाई बडोदेकर त्या अतिशय लोकप्रिय होत्या, त्या रेकॉर्ड्स ऐकल्या. बालगंधर्वांची काही नाटकं पाहिली आणि त्यांच्या गाण्यानी, या दोघांच्याही गाण्यानी मी अक्षरशः वेडा होऊन गेलो. वेडाच हं. बरं का. आणि इतका वेडा होऊन गेलो की जेवण आणि झोप या व्यतिरिक्त इतर सर्व जो वेळ असेल तो वेड लागल्यासारखा, एकलव्यासारखा त्यांच्या गाण्याचा मी अभ्यास केला. त्यांच्या गाण्यातली जागा आणि जागा हं. ही स्वतःच्या गळ्यामध्ये बसवण्याचा मी वेड लागल्यासारखा प्रयत्न केला. हं. आणि मला पाध्यभावाने एक दृष्टी दिली होती की स्वतःचा गळा स्वतः तयार करणं आणि स्वतःच्या बुद्धीनं गाणं, ही एक दृष्टी पाध्यभावाने मला, म्हणजे माझ्या गुरुजींनीच मला दिली होती लहानपणापासून. तेव्हा मी हा प्रयत्न केला की बालगंधर्वांच्या जागा बसवायच्या म्हणजे काय, तर केवळ बालगंधर्वांचं नोटेशन केलं तर ते नोटेशन हे फक्त स्वरांच्या माध्यमातून नोटेशन न म्हणताना स्वरात म्हणायचं असा प्रकार मी केला नाही. तर बालगंधर्वांच्या जागा ज्या वजनाने येत किंवा ज्या लयीमध्ये येत, त्यांच्या गाण्यातल्या प्रत्येक जागेमध्ये त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्यच असे की त्यांचं गाणं हे अत्यंत लयबद्ध गाणं, लयीचा बादशाह, लयीचा सम्राट असं त्यांना जे म्हणतात ते 100% सार्थ आहे. तुमचं एखादी जागा जर कुठलीही असली, एखादी हरकत असली, तर त्या हरकतीतल्या प्रत्येक स्वराला लय असते, विशिष्ट लय असते. आणि त्या विशिष्ट लयीनंच तो स्वर जर गळ्यामधून उच्चारला गेला तरच ती हरकत ज्या त्या वजनामुळे आणि त्या लयीमुळे जशी गोड वाटते किंवा आकर्षक वाटते तशी ती वाटते. आणि तो लय आणि हा जर संबंध आपण आपल्या बुद्धीमध्ये ठेवला नाही आणि तसा तो गळ्यामधून उमटवायचा प्रयत्न केला नाही तर ती जागा फुसकी वाटेल, जे नुसती नक्कल वाटेल, भ्रष्ट नक्कल वाटेल, परंतु प्रत्यक्ष बालगंधर्व वाटणार नाहीत. हो. तर माझ्या गळ्यातून जागा ही बालगंधर्वांचीच वाटावी, बालगंधर्वांनी गायल्यासारखी वाटावी किंवा हिराबाईंनी गायल्यासारखी वाटावी, अशा तऱ्हेचा मी प्रयत्न केला. आणि तुम्हाला त्याचं फलित काय झालं सांगतो की 1939 साली त्यावेळेला ओडियन कंपनी होती, ग्रामोफोन कंपनी. ओडियन ग्रामोफोन किंवा जर्मन कंपनी होती. साधारणपणे मे जूनच्या सुमाराची गोष्ट आहे, एप्रिल मे असेल. त्या कंपनीमध्ये रेळे म्हणून, RB रेळे म्हणून एक अधिकारी होते आणि त्यांनी माझं गाणं कुठेतरी ऐकलं असावं. तर त्यांनी बालगंधर्वांची 4 गाणी नाटकातली ही माझ्याकडून ध्वनिमुद्रित करायचं ठरवलं ओडियन कंपनीसाठी म्हणून.
वा. म्हणजे त्यावेळेला बालगंधर्व हे चांगल्या हो, हो. म्हणजे गाण्याच्या दृष्टीने म्हणजे त्यांचा कळस किंवा होता. आवाजाच्या दृष्टीने चांगल्या परिस्थितीत होते, हो बरं का. आणि अशा परिस्थितीत असलेले बालगंधर्व त्यांची गाणी मी माझ्या गळ्यातून गावीत, हो बरं का, असं ओडियन कंपनीला वाटावं इतक्या बऱ्याचशा सादृश्यानी मी त्यांची गाणी म्हणत असलो पाहिजे, बरं का. अर्थात बालगंधर्वांसारखं म्हणणं हे किंवा हिराबाईंसारखं म्हणणं किंवा कोणीही कोणासारखं म्हणणं हे अशक्य असतं. त्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या का मग? नाही, मी तुम्हाला सांगतो की मी हे मुद्दाम सांगतो की मी ज्या वेळेला असा प्रयत्न केला त्यांची गाणी किंवा त्यांच्या जागा गळ्यात बसवायचा, त्यावेळेला मला ही जाणीव होती की मी बालगंधर्व होऊ शकणार नाही आहे, मी हिराबाई बडोदेकर नाही होऊ शकणार. परंतु पण त्याची नक्कलही मी करता कामा नये, बरं का. परंतु नक्कल आणि अस्सल याच्यातला यांच्या सुवर्ण जवळपास मध्य जो आहे. याच्यातल्या अस्सलच्या जवळपास जर काही असेल हो तर तिथपर्यंत मला पोचता आलं पाहिजे. आणि म्हणून ओडियन कंपनीने 4 गाणी माझ्याकडून रिहर्सल्स करून घेतल्या, बालगंधर्वांची गाणी, आणि माझ्याकडून ते गाऊन घ्यायचं ठरवलं रेकॉर्डसाठी म्हणून. परंतु दुर्दैवाने त्याच सुमाराला ते महायुद्धाच्या सावल्या पडायला लागल्या होत्या आणि जर्मनी आणि इंग्लंडचं युद्ध संपणार आणि युरोप हा युद्धाच्या खाईत जाणार अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि त्यावेळची ब्रिटिश सत्ता या देशामध्ये असल्यामुळे आपल्या ब्रिटिश सरकारने त्यावेळच्या ओडियन कंपनी ही जर्मन कंपनी असल्यामुळे ती कंपनी बंद करून टाकली. हो 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 आणि त्यामुळे ते रेकॉर्डिंग झालं नाही. झालं नाही. नाहीतर त्यावेळेला मी म्हणजे 1939 साली मी माझ्या गाण्यातून गंधर्वांची गाणी ही ध्वनिमुद्रितून बाहेर पडली असती, हो, लोकांना ऐकायला मिळाली असती. मग परंतु ते जरी झालं नसलं तरी गंधर्वांचं गाणं, हिराबाईंचं गाणं किंवा इतर सगळी लाईट म्युझिक म्हणून जे काही प्रकार असतील ते सगळे प्रकार मी माझ्या गाण्यात बसवायचा प्रयत्न केला. आणि मग तुमचा जो प्रश्न होता हो की गायक म्हणून सुगम संगीतकार म्हणून म्हणजे सुगम संगीत तुम्ही कधी गायला लागला? कधी गायला लागलात तर ते ह्या सगळ्या तपश्चर्यानंतर मला विश्वास आला की मी गाऊ शकतो आणि मग मी गायला लागलो. हं. बाबूजी, तुमचं पहिलं जे गीत आहे ते कुठलं आपण गायला असाल, आठवतं का आपल्याला? गायलो म्हणजे हलकं फुलकं जे गीत आपण गायलात आणि ते लोकप्रिय झालं त्या काळी? नाही, मी स्वतःची रचना गायलो नाही. हा. त्यामुळे स्वतःची रचना मी फारशी करतही नसे हां किंवा तसं करण्याची काही संधीही मला काही कशाही कारणामुळे मला मिळाली नाही. हो परंतु मी इतरांची गाणी, गंधर्वांची गाणी मी म्हणत असे ना, हां. पण गंधर्वांची गाणी म्हणत असे. मला असं म्हणायचं आहे की एखाद्या कवीचं गाणं गाऊन आपण त्यावेळी लोकप्रिय केलं असेल. नाही, ती गोष्ट नंतरची आहे. ही गोष्ट नंतरची वेगळी आहे. हां. त्याचा गंधर्वांच्या गाण्याशी किंवा याच्याशी सुगम संगीत संबंध- मी गायला लागलो त्याच्याशी काही संबंध नाही. संबंध नाही. तो पुढचा प्रकार आहे. 1941 साली हं. मी त्याच्या अगोदर मी जवळ 2-2.25 वर्ष हं. मी दक्षिण सोडून सगळा हिंदुस्थान हा पोटासाठी भटकत होतो. प्रत्येक गावी जायचं, गावातल्या काही लोकांच्याकडे जायचं, हात जोडून त्यांना सांगायचं मी गाणार आहे, माझं आपण गाणं आहे का, काही आपल्याला काही वाटलं तर द्या, नाही दिले पैसे तरी हरकत नाही, आपण माझं गाणं आहे का, असं म्हणायचं. आणि कोणीतरी गाणी करत असत, तेवढे मिळतील ते पैसे घेऊन पुढं जायचं. असं करत करत मी 2-2.25 वर्ष मी असा हिंदुस्थानभर भटकत होतो. बाबूजी, त्यावेळेला याच्यात हेतू काय होता? सांगतो ना, त्यावेळेचा हेतू फक्त पोट जगणं. हां. हां. आणि जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्यक आहे. हां. तर ही एक प्रकारची भीक मागण्याचा प्रकार होता. हां, हां. फक्त मी भीक मागताना एवढंच सांगत असे की गाणं माझं ऐका आणि मला पैसे द्या, हो. नुसतेच पैसे मागत नसे, बरं का. पण एक प्रकारची भीक मागण्याचा प्रकार होता. हो. पण त्याचा मला एक लाभ असा झाला की सर्व प्रांतामध्ये, दक्षिण सोडून सर्व प्रांतामध्ये मी हिंडलो. हं. तर त्या प्रत्येक प्रांताचं संगीत म्हणून जे होतं त्या प्रांताचं ते मला ऐकायला मिळालं. हां. ते कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये, ते मेंदूमध्ये रजिस्टर होत असलं पाहिजे. त्यामुळे माझ्या संगीतामध्ये एक प्रकारची भर ही 2-2.25 वर्ष सतत पडत होती. अगदी बंगाल, आसामपासून पंजाबपर्यंत, राजपुताना, मारवाड, UPचं संगीत, हे सगळे संगीताचे प्रकार, माळव्यातलं संगीत हे मी ऐकले. सहजगत्या मला ऐकायला मिळत असत माझ्या हिंडण्यामुळे. आणि ते सगळं होऊन मी शेवटी कलकत्त्याला स्थायिक व्हायचं असं ठरवलं होतं, महाराष्ट्रामध्ये यायचं नाही. आणि अचानक माझा मोठा भाऊ हा कोल्हापूरला आजारी यायचं मला कळलं. आणि म्हणून मी त्यावेळेला कलकत्त्याला एका रेकॉर्डिंग कंपनीमध्ये, HMV नव्हे, दुसरी एक छोटी रेकॉर्डिंग कंपनी होती पंजाबी लोकांची, तिथं मी नोकरी करत होतो असिस्टंट म्युझिक डायरेक्टर म्हणून. मला 70 रुपये 75 रुपये त्यावेळेचा पगार होता. आणि कलकत्त्यामध्ये स्थायिक व्हायचं
हं. महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कुठेही बाहेर परत यायचं नाही असं मी ठरवलं होतं. परंतु अचानक कोल्हापूरला असलेला माझा सर्वात मोठा भाऊ हा अतिशय आजारी आहे, गंभीर आजारी आहे असं मला पत्र आलं. हं. आणि म्हणून मी कोल्हापूरला गेलो. एक 15 दिवसाची रजा घेतली त्या ग्रामोफोन कंपनीमधून आणि आलो. आणि मी परत जेव्हा जायला निघालो त्यावेळेला कराडला मी गेलो होतो. ओगलेवाडीला एक माझा कार्यक्रम झाला आणि कराडला माझ्या मोठ्या भावाचे एक मित्र त्याच्या वर्गामधले पंडितराव एकांडे म्हणून, तर त्यांना भेटायला म्हणून गेलो आणि तिथं मी स्वतःच आजारी पडलो. म्हणजे मला टायफॉईड झाला, अरे बाबा. विषमज्वर त्यावेळेला म्हणत तो झाला. आणि तिथले प्रसिद्ध वैद्य कासेगावकर म्हणून होते, हं. ते मला औषध देत होते. आणि त्यावेळचे यशवंतराव चव्हाण, म्हणजे त्यावेळचे यशवंतराव, हे फारसे कोणाला जास्त माहीत नव्हते. हो. यशवंतराव चव्हाण पत्रिका सरकार वगैरेच्या हां, वेळेस. एक्झॅक्टली. ते नंतर झालं, ते 42 नंतर झालं. हो. मी ही गोष्ट 1941च्या नोव्हेंबरमधली सांगतोय. हं. पण यशवंतराव चव्हाण, कासेगावकर वैद्य, पंडित एकांडे ज्यांच्याकडे मी उतरलो होतो, हा त्यांचा एक ग्रुप होता, सगळा असा गट होता. आणि त्याच लोकांनी 42च्या मुवमेंटमध्ये खूप मोठी कामगिरी केली. तर कासेगावकर वैद्यांनी सांगितलं की हा विषम ज्वर आहे आणि याला काळजी घेतली पाहिजे. पंडितराव एकांडे माझ्या भावाला तार करून बोलवायला निघाले होते आणि मला घेऊन जायला कोल्हापूरला. मी त्यांना सांगितलं की मला कोल्हापूरला जायचं नाही आहे, मला कलकत्त्याला जायचं आहे, भावाला कृपा करून तार करू नका. पण आणखीन 4 दिवस गेले. 9व्या दिवशी माझा ताप उतरल्यानंतर मात्र मला न विचारता पंडितराव एकांड्यांनी माझ्या भावाला तार केली. भाऊ कराडला आला आणि मला कोल्हापूरला घेऊन गेला. हं, हं. आणि त्यानंतर एक पाऊण एक महिना मला पूर्णपणे बरा व्हायला किंवा शक्ती यायला लागली. त्यावेळेला विषमज्वर हा जरा फार गंभीर आजार समजला जात असे. आणि तिथे त्यावेळेला हिज मास्टर्स व्हॉइस कंपनी ही आपलं मशीन घेऊन, रेकॉर्डिंग मशीन घेऊन रेकॉर्डिंग करण्याकरता म्हणून कोल्हापूरला आली होती. हं, हं. कोल्हापूरला सेशन करायचे ते. अच्छा. आणि कोल्हापूरच्या आसपास अनेक कलावंत, म्हणजे अगदी तमाशापासून शास्त्रोक्त संगीतापर्यंत नाना तऱ्हेची गाणी गाणारे कलावंत कोल्हापूरच्या आसपास खूप होते. तेव्हा त्यांचे रेकॉर्डिंग्स तिथे ते करायचे. आणि तिथे माझा माधव पातकर नावाचा एक माझा मित्र होता. हं. तर तोही या रेकॉर्डिंग कंपनीशी संबंधित असे. सप्रे, पातकर आणि पार्टी अशा ते रेकॉर्ड्स करत नौटंकीच्या, हे तमाशाच्या म्हणा, अशा लावण्यांच्या अशा करत. तर त्यांनी मला त्या HMBच्या ग्रुपची माझी ओळख करून दिली. त्यात वसंतराव कामेरकर हे त्याचे प्रमुख म्हणून आले होते त्या सेशनचे HMBच्या. आणि मग तिथे माडगुळकरांची ओळख झाली. ग दी माडगुळकर. त्यापूर्वी हे मी नावही ऐकलं नव्हतं, त्यांना पाहिलेलं नव्हतं. पण ते कोल्हापुरामध्ये त्याच्या अगोदर राहत असत, मास्टर विनायकांच्याकडे नोकरी करत असत. आणखीन या व्यवसायामध्ये काहीतरी करून पोट भरत असत. तर त्यांच्या एका गाण्याला, म्हणजे पद्याला, गीताला म्हणा, हं, हं. मी चाल लावली. दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरी भिरी. अरे वा. ही कविता बरं का, हे दर्यागीत. हां. त्यावेळेला दर्यागीत खूप बोकाळलेली होती. अच्छा. सुधीर बाबू, तुम्हाला थोडासा एक त्रास देतो की हं. हे तुम्ही जे पहिलं गीत गदींचं गायलं, हं. तर थोडंसं त्याचं तोंड असं आम्हाला गुणगुणून दाखवा. माझा आवाज चांगला नाहीये, नाही, तरी मी पण- बोलताना सुद्धा चांगला नाहीये, मी गाताना सोडाच बरं का. परंतु मी नुसता मुखडा गुणगुणतो. हो, हो. हे मी कसं गातो म्हणण्यापेक्षा मुखडा कसा आहे हे दाखवण्याकरता. दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरी भिरी. आता गाताना सुद्धा खर येते, प्रत्येक शब्दाला, स्वराला खर येते. ठीक आहे, अशा तऱ्हेचा मुखडा होता. आणि तो मुखडा ऐकल्यानंतर वसंतराव कामेरकर म्हणाला, अरे तूच का गात नाहीस, तुझ्याकडे मी रेकॉर्ड करतो. मग त्या माडगुळकरांनी आणखीन एक गाणं लिहिलं, दूर रे किनारा सागरी पिसाट्याला वारा, या नावाचं आणखीन एक गीत लिहिलं, तेही कोळी गीत, दर्यागीत. आणि त्या दोन्ही गीतांचं रेकॉर्डिंग माझ्या आवाजातून करायचं असं तिथल्या त्यावेळेला आलेल्या हिज मास्टर्स व्हॉइस कंपनीने, म्हणजे वसंतराव कामेरकरांनी ठरवलं. परंतु त्याच्या अगोदर, म्हणजे माझं स्वतःचं पहिलं रेकॉर्डिंग होण्याच्या अगोदर, पद्मा पाटणकर या नावाची एक मुलगी त्या ठिकाणी, HMB आता पहिल्यांदाच नव्हती आली, त्याच्या अगोदर 1-2 वेळा आली होती अशा रेकॉर्डिंग करता. तेव्हा HMBसाठी म्हणून या पद्मा पाटणकरांच्या गळ्यामधून HMBने काही गाणी रेकॉर्ड केली होती पूर्वी
त्या रेकॉर्ड प्रसिद्ध झालेल्या म्हणजे होत्या. त्या सुद्धा HMV त्यावेळी नोकरीलाच होत्या. नाही, आणि त्या कोल्हापुरात राहणारी एक मुलगी गाणं शिकलेली, हां. गाणं शिकणारी. तेव्हा वसंतराव कामेरकर मला असं म्हणाले की तिच्यासाठी तू एक 2 चाली तयार कर हं. आणि तिचा आपण रेकॉर्ड करू. मग माडगुळकरांनी आणखीन एक गीत लिहिलं की चांदाची किरणे विरली, हं, हं. चांदाची किरणे विरली, प्रीतीच्या माझ्या राजा वाट किती पाहू रे. वा. असं एक गीत त्यांनी लिहिलं, त्याला मी चाल लावली. हं, हं. नंतर आणखीन एक त्यांनी गीत लिहिलं, त्याला चाल लावली. आणि माझ्या आयुष्यातली पहिली संगीत रचना मी केलेली, ही ग्रामोफोन रेकॉर्ड झाली, ही ती पहिली रचना. आणि ती गायली पद्मा पाटणकर या नावाच्या त्यावेळच्या एका मुलीने. हं, हं. म्हणजे माझं संगीत, पद्मा पाटणकरचं आवाज. आवाज, पाटणकरचा आवाज आणि आणि माडगुळकरांची गीत रचना. हो, हो. आणि योगायोग असा हो. की हीच पद्मा पाटणकर एक पुढच्या 2 वर्षामध्ये माडगुळकरांची बायको झाली. सौभाग्यवती विद्या माडगुळकर आजच्या, अरे वा. म्हणजे त्यावेळची ती पद्मा पाटणकर. आणि त्या दोघांचा जो संयोग झाला, हो. अशा त्या जोडीच्या गाण्याची संगीत रचना हो. मी केली पहिली, वा. बरं का. असा तो योग होता. म्हणजे तेव्हा अशा सुगम रीतीनं- संगीत हो. हे खऱ्या अर्थाने तेव्हापासून मी हां. गाऊ लागलो असं म्हणायला हरकत नाही. हं. बाबूजी, हा फार मोठा असा योगायोग आहे की पद्मा पाटणकर या सौ माडगुळकर व्हाव्या. हो. माडगुळकरांचं पहिलं गीत तुम्ही स्वरबद्ध करावं. म्हणजे नाही, माडगुळकरांचं मी स्वरबद्ध केलेलं पहिलं गीत. पहिलं गीत. हां. हो. तुम्ही स्वरबद्ध केलेलं पहिलं गीत. हो. आणि त्याच्यानंतर माडगुळकर आणि सुधीर फडके हा सांगीतिक प्रवास चालूच राहिला. चालू झाला, तिथून सुरू झाला. तिथून सुरू झाला. हां. म्हणजे 1941च्या डिसेंबरच्या शेवटी हो. हा प्रवास सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये तो प्रवास आणखीन जो सुरू झाला, त्याला आणखीन एक बळकटी आली त्या प्रवासाला. हो. असा प्रवास सुरू व्हावा ह्याला. म्हणजे त्याच वर्षी डिसेंबर 1941च्या शेवटी कोल्हापुरामध्ये साहित्य संमेलन भरलं होतं. हं. आणि त्या साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून एक सांस्कृतिक कार्यक्रम असं ज्याला म्हणतात, हो. जे करमणुकीचा कार्यक्रम, हो. हा त्याचा खरा अर्थ, हो. तो कोल्हापुरामध्ये होता. आणि त्याचे अध्यक्ष होते गोविंदराव टेंबे, सुप्रसिद्ध तर त्या हार्मोनियम पण हो, हो. संगीतकार, संगीतकार, हां. गंधर्वाचे चालक, हो, हो. गंधर्व नाटक मंडळीतले एक हो, चालक, नट. नट. तर त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुधीर फडकेंनी गावं, बरं का. म्हणजे मी त्यावेळेला सुधीर फडके झालो होतो आणि कोल्हापुरामध्ये म्हणजे थोडंसं माझं नाव काही लोकांना कळलं होतं. त्यातल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये मी फार लोकप्रिय होतो त्यावेळेला. हं. त्यामुळे सुधीर फडकेंचं गाणं पाहिजे हो. असं ठरलं आणि त्याप्रमाणे योजलं गेलं. हं. आणि त्या दिवशी रात्री, मला वाटतं 30 किंवा 31 डिसेंबर 1941 हा दिवस असेल, त्या दिवशी मी माडगुळकरांची ही रचना, दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरी भिरी, आणि कवी संजीवांची एक रचना किंवा त्यांच्या 2 रचना मी माझ्या संबंध भटकंतीमध्ये मी सगळीकडे म्हणत असे. त्यातली एक झिम झिम पाऊस पडतो, झिम 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 पाऊस पडतो ग बाई पाऊस पडतो ग, अशी एक कविता मी म्हणत असे. ह्या दोन्ही कविता मी त्या संमेलनामध्ये म्हटल्या. हं. तर त्या इतक्या लोकांना आवडल्या की टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. हं. त्यानंतर मी उठलो. माझ्यानंतर आणखीन काही 1-2-4 कार्यक्रम झाले आणि एकाएकी शंकरराव घोरपडे नावाचे कॉलेजचे विद्यार्थी उठले प्रेक्षकांच्या मधून, सांगितलं की वी वॉन्ट सुधीर फडके अगेन, बरं का. आणि त्यांनी असं म्हटल्याबरोबर पुन्हा लोकांनी टाळ्यांचा गजर केला. हं. आणि पुन्हा मी दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरी भिरी ही रचना माडगुळकरांचं नाव सांगून, अगोदरही सांगितलं होतं, पुन्हा माडगुळकरांचं नाव सांगून की माडगुळकर नावाचे एक अतिशय चांगले कवी कोल्हापुरामध्ये आहेत, त्यांची रचना मी पुन्हा गातोय. आणि त्यामुळे त्या दिवशी रात्री माडगुळकर या नावाचा एक अतिशय उत्तम कवी आपल्या गावामध्ये आहे हे कोल्हापूरच्या लोकांना कळलं. आणि सुधीर फडके या नावाचा एक चांगला गायक, हो. नवीन आलेला, मी मूळचा जरी कोल्हापूरचा असलो तरी त्याच्या अगोदर बरीच वर्ष मी कोल्हापूरच्या बाहेर होतो. त्यामुळे मी आणि माडगुळकर दोघंही त्या रात्री प्रसिद्ध झालो. आणि दोघं एकाच वेळेला जोडीने प्रसिद्ध झाल्यामुळे आमची ही जोडी म्हणजे माडगुळकर आणि फडके हे समीकरण कितीतरी वर्ष रसिकांच्या अगदी माडगुळकर जाईपर्यंत जाईपर्यंत ते कायम होतं.
त्याची सुरुवात तशी झाली. आपला पुन्हा संदर्भ येणारच आहे की जिथं माडगुळकर आणि सुधीर फडके यांचा अगदी म्हणजे इतका सांगीतिक संबंध आला. बरोबर आहे. तो गीत रामायणाचा जो भाग आहे तो आपल्या मुलाखतीत पुढे येणार आहे. पण त्याच्या अगोदर मी तुमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सांगतो की मी पार्श्वगायक कसा झालो केव्हा झालो. तर खरं म्हणजे मी 4 गाणी HMVने माझी रेकॉर्ड केली त्या जानेवारीमध्ये 1941 जानेवारी म्हणा. परंतु ती गाणी रेकॉर्ड झाल्यानंतर जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओमधून गावात परत यायला लागलो कोल्हापुरामध्ये, तेव्हा मला कामेरकरांनी सांगितलं की तुझी आम्ही 4 गाणी रेकॉर्ड केलेली आहेत, परंतु यापुढे तुझं आम्ही रेकॉर्डिंग कधीही करणार नाही. याचं कारण तुझा आवाज रेकॉर्डिंगला डिफेक्टिव्ह आहे, नॉट सुटेबल फॉर रेकॉर्डिंग, असा शिक्का त्याने मारला. बाबूजी, याच्यावर तुम्हाला काय वाटलं त्यावेळी? आणि मी सांगतो ना, तो म्हणजे मी जो आकाशामध्ये होतो, बरं विहार करत होतो की आपला रेकॉर्ड झाले आता. त्यावेळेला रेकॉर्ड्स खूप लोकप्रिय होत असत आणि 4कडे नाव झालं होतं, सुधीर फडके. पण आणि पुन्हा ते संबंध महाराष्ट्रात नाव झालं असतं. पण पुन्हा माझ्या रेकॉर्ड्स HMVने केले असते, आम्हाला कीर्ती मिळाली वगैरे वगैरे, अशा अनेक अशा विचारांच्या मध्ये होतो. तर झटदिशी जमिनीच्या खाली गेलो. रेकॉर्डिंग पुन्हा आम्ही करणार नाही म्हटल्यानंतर. आणि त्यांचं म्हणणं चुकीचं नव्हतं, खरं होतं की माझ्या आवाजामध्ये काही डिफेक्ट होता, अवश्य डिफेक्ट होता. आणि तो डिफेक्ट असा होता की रेकॉर्डिंगला जी लेव्हल लागते, आता आजचं रेकॉर्डिंग आणि त्या काळातलं रेकॉर्डिंग याच्यामध्ये फारच अंतर होतं. त्यावेळच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स ज्या होत असत, त्या रेकॉर्ड्स रेकॉर्ड करण्याकरता एक अशी 2 इंच जाडीची अशी मेणाची तबकडी असे. त्या मेणाची वॅक्स प्लेट म्हणते त्याला, त्या वॅक्स प्लेटवरती रेकॉर्ड व्हायचं. आणि वॅक्स म्हणजे मेणाची असल्यामुळे मेण मऊ असे, त्यामुळे समजा आवाजाला गाता गाता थोडा धक्का लागला, म्हणजे आपण जोरात गायलो, समजा दर्यावरी असं गायलो किंवा दर्यावरी असं म्हणण्यापेक्षा असं जर गायलो तर काय होतं, त्याच्यापूर्वी मी संबंध हिंदुस्थानभर भटकत होतो गाण्याचे कार्यक्रम करीत. आणि त्यावेळेला मायक्रोफोन, लाऊडस्पीकर वगैरे असे प्रकार फारसे नव्हते. आणि माझ्यासारख्या एखाद्या फाटक्या माणसाच्या गाण्याकरता लाऊडस्पीकर वगैरे कोण देणार. म्हणून ज्या लोकांना अगदी पूर्णपणे तसं नाटकातली सगळी वाक्य आणि गाणी पिठातल्या लोकांच्यापर्यंत ऐकू आली पाहिजेत असं एक बंधन होतं. तसंच माझ्यावरती बंधन होतं की शेवटच्या माणसापर्यंत माझं गाणं ऐकू यायला पाहिजे. मग भावनेनं गायचं म्हटलं की ते अगदी हळू गायचं, मग चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे लोकांनी ओळखायचं. आणि थोडंसं लाऊड असं म्हणायचं असलं, एक्सप्रेशन द्यायचं असलं की ते मोठ्याने म्हणायचं, अशी एक नकळत सवय होऊन गेली होती. आणि मायक्रोफोनसाठी किंवा रेकॉर्डिंगसाठी हे अतिशय घातक होतं. त्यामुळे माझ्या रेकॉर्ड्स 4 गाणी रेकॉर्ड करताना त्यांच्या 20-25 वॅक्स प्लेट्स फुकट गेल्या. आणि 20-25 वॅक्स प्लेट्स फुकट घालवून त्यांनी माझी 4 गाणी रेकॉर्ड केली, हे त्यांना परवडणारं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुझा आवाज डिफेक्टिव्ह आहे, आम्ही यापुढे रेकॉर्डिंग करणार नाही. परंतु त्याच वेळेला ज्याने रेकॉर्डिंग केलं होतं ते रेकॉर्डिस्ट होते माधव माडगावकर म्हणून, HMVचे प्रसिद्ध रेकॉर्डिस्ट. त्यांनी मला सांगितलं की फडके, तुम्ही अजिबात नवमेद होऊ नका, निरुत्साही होऊ नका. कारण असं आहे की मी तुम्हाला तुमच्या आवाजात डिफेक्ट काय आहे तो तुम्हाला सांगतो. तुम्ही तेवढा जर डिफेक्ट काढून टाकलात तर तुमचा आवाज अतिशय चांगला आहे. आणि मला त्यांनी सांगितलं की मी जे आता जे सांगितलं एक लेव्हल लागते मायक्रोफोनसाठी, रेकॉर्डिंगसाठी, ती लेव्हल माझ्या गाण्यामध्ये नव्हती. आणि लेव्हल असावी लागते हे मला माहीत नव्हतं. म्हणून हा दोष जर तुम्ही काढलात आणि कुठं लाऊड एक्सप्रेशन असो, सॉफ्ट असो, तर कुठेतरी एक मीडियम अशी लेवल असावी लागते, हे जर तुम्ही लक्षात ठेवून तशा गळ्यात बसवलं तर तुमचा आवाज चांगला आहे. आणि त्याप्रमाणे मी पुन्हा जसं गंधर्वांची गाणी मी गळ्यात बसवली, गंधर्वांच्या जागा बसवल्या, तसं अशा तऱ्हेची लेवल आपल्या गळ्यामध्ये यायला पाहिजे असं वेळ लागल्यासारखा मी अभ्यास केला. तरीसुद्धा माझ्यावर जो शिक्का बसला होता एक की माझा आवाज हा डिफेक्टिव्ह आहे रेकॉर्डिंगसाठी, तो माझ्या मनातून काही पुसला गेला नाही. आणि त्यामुळे मी जेव्हा प्रत्यक्ष संगीत दिग्दर्शक झालो प्रभात फिल्म कंपनीमध्ये, तेव्हा खरं म्हणजे मी त्यावेळचा जो अतिशय प्रख्यात पार्श्वगायक GM दुराणी म्हणून, तसं त्यानंतर मोहम्मद रफीवर त्यानंतर झाले प्रसिद्ध. अगोदर GM दुराणी हा फार उत्तम गायक होता, त्याला मी पार्श्वगायनासाठी बोलावलं. आणि त्याला जेव्हा मी एक त्याचं गाणं मी त्याला गाऊन दाखवलं, तेव्हा तो म्हणाला की फडके साहब मुझे एक बात बताइए,
आप इतना अच्छा गाते हैं, मुझे क्यों बुलाया आपने खुद क्यों नहीं गाया. त्यावेळी मी सांगितलं की बात ऐसी है कि मेरी आवाज़ रिकॉर्डिंग के लिए बहुत डिफेक्टिव है, इसलिए मैंने आपको बुलाया. आणि म्हणजे मला संधी असून सुद्धा, मी स्वतः गाऊ शकत असून सुद्धा मी स्वतः पार्श्वगायक झालो नाही. हां. पार्श्वगायक मी झालो नाही. परंतु नंतर 2 चित्रपट झाले आणि 3 चित्रपट मी हिंदी चित्रपटात संगीत केलं. एक गोकुल आगे बढ़ो अपराधी, आणि त्यानंतर वंदे मातरम या नावाचा एक मराठी चित्रपट तयार होणार होता. पुरा भिडे नावाचे एक त्यावेळेचे एक पत्रकार होते. आजचे स्वामी विज्ञानानंद, लोणावळ्याला त्यांचा प्रख्यात आश्रम आहे आणि अत्यंत विद्वानग्रस्त आहेत. त्यांनी हा वंदे मातरम चित्रपट काढायचं ठरवलं होतं आणि त्यांचे माझे संबंध असे होते की त्याची सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. एक दिग्दर्शकापासून नटांच्यापर्यंत जी मंडळी घ्यायची ती सगळी मी म्हणते ती घ्यायची, असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्यावेळेला मी असं ठरवलं की आता सगळंच काम माझ्यावर सोपवलेलं आहे, तर स्वतः गाऊन बघूया. पार्श्वगायन एखादं गाणं जर आपल्याला म्हणता आलं तर प्रयत्न करून बघूया. समजा याही रेकॉर्ड्सनी सांगितलं की माझा आवाज चांगला नाही, डिफेक्टिव्ह आहे, तर आपण कायम सोडून देऊ, पण प्रयोग करायला हरकत नाही. म्हणून त्या चित्रपटामध्ये अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी असं एक युगलगीत आहे, म्हणजे ड्युएट आहे. तर ते मी आणि मालती पांडे या दोघांनी मिळून गायचं ठरवलं. आणि त्यावेळेचा रेकॉर्डिस्ट होते ज्यांच्याकडे रेकॉर्डिंग केलं मुंबईला, BN शर्मा म्हणून रेकॉर्डिस्ट होते. त्यांना मी 2-3 रिहर्सल्स केल्या म्युझिशियन्सबरोबर. आणि BN शर्मांना मी जाऊन आज सांगितलं की माझा आवाज हा डिफेक्टिव्ह आहे, असा माझ्यावरती एक स्टॅम्प मारला गेलेला आहे बरं का. तो मी सुधारायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघा, माझा आवाज ऐका, मी एक रिहर्सल तुम्हाला देतो मायक्रोफोनवरती. जर तुम्हाला असं वाटलं की माझा आवाज खरोखरच डिफेक्टिव्ह आहे तर आजचं रेकॉर्डिंग कॅन्सल करू, उद्या मी दुसरा गायक आणेन आणि आपण रेकॉर्डिंग करू. ठीक आहे म्हणाले. मी एक रिहर्सल त्यांना दिली आणि रिहर्सल संपल्यानंतर त्यांनी मला आज बोलावलं. तो म्हणाला, अरे तू पागल है, कौन कहता है तुम्हारी आवाज़ डिफेक्टिव है, अप्रतिम तुम्हारी आवाज़ है रिकॉर्डिंग के लिए. रिकॉर्डिंग के लिए कैसी आवाज़ होनी चाहिए, बस तुम्हारी जैसी आवाज़ होनी चाहिए. आणि तेव्हापासून मी पार्श्वगायक झालो. अरे वा. ते पहिलं गीत अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी. नंतर त्या चित्रपटामधलं आणखीन एक गीत होतं, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम म्हणून. आणि त्या चित्रपटाची गाणी अत्यंतिक लोकप्रिय झाली, अतिशय लोकप्रिय झाली. मराठी माझं पहिलं मराठी चित्रपट चित्र. आणि तेव्हापासून मी पार्श्वगायक झालो आणि संगीतकार झालं. संगीतकार तर अगोदरच झालो होतो, पार्श्वगायकही झालो. आणि गेली अनेक वर्ष मी संगीतकार आणि पार्श्वगायक म्हणून काम करतोय. गेली 5-7 वर्ष मात्र मी करत नाही आहे कुठलंही काम या दोन्हीपैकी. पण हे आता जे तुम्ही सांगितलं की हे दोन्हीपैकी आता आपण 5-7 वर्ष काम करत नाही, याचं कारण काय असं? याचं कारण असं की एक नवीन प्रोजेक्टची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरती एक चित्रपट काढण्यासाठी, संपूर्ण लांबीचा एक फीचर फिल्म काढण्यासाठी म्हणून एक ट्रस्ट स्थापन झालेला आहे, सावरकर दर्शन प्रतिष्ठान म्हणून. त्या ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे. आणि हिंदी चित्रपट त्यांच्यावरती तयार करायचा आणि तो तयार झाल्यानंतर मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्याचं डबिंग करायचं आणि अशा तऱ्हेनं 3 भाषांच्यामध्ये हा चित्रपट करायचा, अशा तऱ्हेचा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्या हिंदुस्थानामधल्या चित्रीकरणासाठी 2.5 कोटी रुपये लागणार आहेत. आणि इंग्लंड फ्रान्समधल्या शूटिंगसाठी म्हणून 5 लाख अमेरिकन डॉलर्स इतका पैसा लागणार आहे. तो पैसा जमवायची जबाबदारी माझ्यावरती आहे. त्यानंतर तो संबंध चित्रपट उभा करायची, म्हणजे त्याच्या पासून अगदी न्यपर्यंत सगळी जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळे. आणि हे काम असं इतकं प्रचंड आहे की जर मी 100% माझी सगळी शक्ती त्यातच गुंतवून ते जर मी केलं नाही तर ते काम होणार नाही. आणि म्हणून मी बाकी सर्व सोडलं. आणि कारण माझ्या मनामध्ये एक भावना होती आणि आहे, कारण हा चित्रपट हा केवळ चित्रपट काढावा आणि सावरकरांना कोण दाखवावं हा हेतून हा चित्रपट काढला जात नाही आहे, तर राष्ट्र उभारणीसाठी म्हणून सावरकर आज पुन्हा लोकांच्या समोर उभं राहणं, त्यांच्या तत्त्वज्ञानासह, त्यांच्या कार्यासह, त्यांच्या त्यागासह हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून राष्ट्रकार्य म्हणून हे करायचं असल्यामुळे मी बाकी सगळं सोडून दिलं आहे आणि केवळ ह्या चित्रपटाच्या कामाच्या पाठीमागे मी आहे. पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत हा चित्रपट तयार होईल आणि त्यानंतर मी पुन्हा जर मला संधी मिळाली, हे चित्रपट जर माझ्याकडे संगीतासाठी आले,
तर मी पुन्हा चित्रपट करायला लागेल. बाबूजी, गोवा मुक्ती लढ्यात आपण कसे काय आलात? म्हणजे काय त्यावेळच्या चित्तथरारक आठवणींनी आजही आपण क्षणभर सुखावून जाल, आज जर आठवण केलीत आपण तर तुमच्या तोंडून या जर आठवणी ऐकल्या, रोमहर्षक प्रसंग ऐकले, तर आमच्या श्रोत्यांना तितकंच बरं वाटेल. तर आपण गोवा मुक्ती संग्रामात कसे काय ओढले गेलात किंवा कसे काय आलात? यासाठी म्हणून थोडीशी पार्श्वभूमी ही मला सांगायला पाहिजे की लहानपणापासून सावरकरांचे संस्कार माझ्या मनावरती अतिशय प्रभावी आहेत. हं. त्याबरोबरच लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. हं. त्या संघाच्या तत्त्वज्ञानाचाही प्रभाव आणि संघाच्या कार्याचा प्रभावही माझ्या मनावरती अगदी फार मोठ्या प्रमाणावरती आहे. मी 1 वर्षामध्ये 1943 साली संघाचा प्रचारक म्हणून खानदेशामध्ये मी काम करत होतो. हं. त्याच्याबरोबरच 1930 मी मध्ये सांगितलं की मी शिक्षणासाठी मुंबईला गेलो होतो हो आणि त्यामधल्या एका संगीत स्पर्धेची मी हकीकत सांगितली. हो तर 30 आणि 32 साल ह्या 2 वर्षी महात्मा गांधींची म्हणजे काँग्रेसची एक मोठी चळवळ सत्याग्रहाची ही 2 वर्ष फार मोठ्या प्रमाणात झालेली होती. आणि त्यावेळेला मी मुंबईत राहत होतो आणि मुंबईमध्ये ज्या मोठ्या सभा व्हायच्या सत्याग्रहासाठी म्हणून किंवा एकंदरीत सभा, त्यापैकी सर्वात मोठ्या सभा या आझाद मैदानावरती आणि गिरगाव चौपाटीवरती अशा होत असत. हं. तर गिरगाव चौपाटीवरती मी लहानपणी शाळेमध्ये जसं जात असे, गाणं शिकत असे, तसं संध्याकाळी हुतुतू खेळायला जात असे. म्हणजे ज्याला आता कबड्डी म्हणतात, त्याचं मूळ नाव हुतुतू. हो. आणि त्यावेळेला मुंबईमधली एक प्रख्यात हुतुतूची टीम श्रीकृष्ण हुतुतू क्लब म्हणून होती. त्याच्या बी टीमचा मी कॅप्टन होतो. हं. हं. आणि रोज संध्याकाळी हुतुतू खेळायला चौपाटीवर जात होतो आणि चौपाटीवरतीच प्रचंड सभा होत असत. त्या चौपाटीवरती होत असत, आझाद मैदान आणि चौपाटी. आणि त्यावेळेला सत्याग्रह म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय आणि स्वातंत्र्यासाठी म्हणून माणसं बलिदान करायला कशी तयार होतात, मार खायला तयार होतात, मरायला तयार होतात, हे प्रत्यक्ष डोळ्याने मी पाहिलं आहे. आणि ज्या वेळेला अशा मोठ्या सभा असत, सत्याग्रह असत, त्यावेळेला खेळ सगळं हे बंद असे, हुतुतू वगैरे सगळे बंद असत. आणि त्यावेळेला सत्याग्रही हातात झेंडा घेतला आहे त्यांनी, पोलीस त्याला लाठीनं मरेपर्यंत मारतायत का. आणि बेशुद्ध पडेपर्यंत तो सत्याग्रही हातातला झेंडा सोडत नाही. आणि तो बेशुद्ध पडणार तेवढ्यामध्ये तो खाली पडायच्या अगोदर दुसरा सत्याग्रही पुढे येतो आणि तो झेंडा हातामध्ये घेतो आणि पुन्हा मार खातो, पण हातातला झेंडा सोडत नाही. हे सगळे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. अशा प्रचंड समुदायावरती घोडे घातलेले हे मी पाहिलं आहे, गोळीबार झालेले पाहिले आहेत. आणि हे सगळं इंग्रज करत असत, इंग्रज सैनिक करत असत, इंग्रज शिपाई करत असत, पोलीस करत असत. आपले भारतीय पोलीससुद्धा इंग्रजांच्या करता आपल्याच लोकांना मारत असत, त्यांच्यावरती गोळ्या घालत असत, त्यांच्या घोडे चालवत असत. हे सगळं मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याची उर्मी काय असते हा सगळा संस्कार त्यावेळेपासून माझ्या मनावरती प्रत्यक्ष बघून झालेला होता. त्याच्या अगोदर सावरकरांच्या विचारांचा आणि त्यांच्या संबंध त्याचं वाङ्मय वाचल्यामुळे, त्यांचं चरित्र वाचल्यामुळे त्याचा परिणाम माझ्या मनावरती होताच, संघाचाही परिणाम होता. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून राष्ट्रीय संस्कार हे लहानपणापासून माझ्या मनावरती बिंबलेले होते. माझे वडील हे कोल्हापूरची टिळक त्यांना म्हणत, असे अत्यंत राजकारणामध्ये रस घेणारे, सामाजिक कार्यामध्ये रस घेणारे होते. आणि असे कुठले तरी संस्कार अगदी लहानपणापासून माझ्यावरती असावेत. नंतर मी आत्ता सांगितलेले सगळे संस्कार झाले. आणि त्यानंतर जेव्हा दादरा नगर हवेलीचा लढा करायचं ठरलं, तो माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं, जे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते पुण्यामधले. तेव्हा मी त्यावेळेला पुण्यात राहत होतो. 1954 सालची गोष्ट आहे ही. आणि असं झालं की त्यामध्ये असा लढा सुरू होणार आहे आणि गोव्यातली काही स्वातंत्र्यवादी मंडळी, क्रांतिकारक मंडळी आणि पुण्यामधली काही, मुंबईमधली, महाराष्ट्रामधली संघाची काही मंडळी, असं मिळून हा लढा करायचा आहे असं जेव्हा मला कळलं, तेव्हा आपोआपच मी त्या लढ्यामध्ये सामील झालो. आणि नंतर असं झालं की पुण्यातलं माझं घर आणि त्याच वेळेला मुंबईमध्येही मी शिफ्ट झालो होतो आणि मुंबईमध्ये मी जागा घेतली होती. त्या मुंबईतलं माझं घर आणि पुण्यातलं माझं घर ही त्याची केंद्र बनली या सगळ्या मुवमेंटची, अच्छा. दादरा नगर हवेलीच्या सशस्त्र मुवमेंटची. आणखीन एक विशेष
यातला प्रकार असा होता की हा सत्याग्रहाचा लढा नव्हता, हा सशस्त्र लढा होता दादरा नगर हवेलीच्या मुक्तीचा. म्हणजे बंदुका घेऊन, बॉम्ब्स हातात घेऊन, हँड ग्रेनेड्स घेऊन आणि पिस्तूल घेऊन असा तो लढा होता. तेव्हा सगळं केंद्रच माझ्या घरी त्याचं असल्यामुळे त्यामध्ये मी संपूर्णपणे त्याच्यामध्ये मी गुंतला गेलो मनापासून. आणि त्या लढ्याच्या पूर्वतयारीपासून अगदी प्राथमिक आखणी करण्यापासून शेवटपर्यंत तो प्रदेश मुक्त होऊन 15 ऑगस्टला त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा काय म्हणतात झेंडावंदन, स्वातंत्र्य दिनाचं झेंडावंदन होईपर्यंत मी त्या भागामध्ये होतो. आणि गोव्यामधल्या विश्वनाथ लवंदे, शामराव लाड आणि प्रभाकर सेनारी, आत्माराम मयेकर असे अनेक नामवंत नावाजलेले असे क्रांतिकारक हेही आमच्याबरोबर होते. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जवळ 100 ते 125 स्वयंसेवक असे त्यामध्ये होते. आणि सगळे आपला त्या ठिकाणी प्राण जाणार आहे पण प्राण द्यायला चाललो आहोत अशा निश्चयाने सगळे लोक आलेले होते. कारण तो सशस्त्र लढा होता. जर सत्याग्रह असता तर काय फार तर लाठ्या बसल्या तर तुरुंगात गेलो असतो, सुटलो असतो, अशी आशा असती. परंतु हा सशस्त्र लढा असल्यामुळे दोन्ही बाजूनी गोळीबार होणार, कोणीही मरण्याची शक्यता होती. आणि अशा सगळ्या ह्या प्रचंड लढ्यामध्ये आम्हाला विजय मिळाला. पोर्तुगीजांचा आम्ही पराभव केला. आणि तो सबंध भाग आपल्या देशाचा, दादरा आणि नगर हवेली हे त्याचं नाव, आम्ही संपूर्णपणे मुक्त करून आपल्या सरकारच्या स्वाधीन केला. पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे की 1954चा हा जो लढा होता त्यावेळी तुम्ही ऐन बहरात पार्श्वसंगीत, पार्श्वगायक आणि संगीतकार म्हणून, पण त्यावेळी इथं व्यवसाय तुम्हाला आड आला नाही का? नाही आला. मी सांगतो ना की त्याच्या पूर्वीचे मी जे संस्कार सांगितले देशभक्तीचे आणि स्वातंत्र्यासाठी काय काय करावं लागतं आणि लोक किती त्याग करतात हे प्रत्यक्ष पाहिल्यामुळे झालेले संस्कार, याचाच परिणाम माझ्या मनावरती इतका तीव्र होता की जेव्हा त्यामध्ये मी भाग घ्यायचं ठरवलं या दादरा नगर हवेलीच्या लढ्यामध्ये, तेव्हा मी खरं सांगतो तुम्हाला, जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत माझं लग्न झालेलं आहे, मला घर आहे, मला मुलगा आहे, माझी बायको आहे, माझा व्यवसाय आहे, मी गाणार आहे, पार्श्वगायक आहे. त्याच्यापूर्वी मी काही चित्रपट काढले होते, निर्मिती केली होती, हे सगळं विसरलो. चित्रपटांचे करार आहेत, हो, ते सगळं विसरलो बरं का. करार मात्र मी मोडला नाही कुठला. त्यावेळेला त्या काळापर्यंत मी करार केला नाही. इतर कोणाचं नुकसान होईल असं मी काही केलं नाही. स्वतःचं नुकसान होईल मला माहिती होतं व्यावसायिक, परंतु माझ्या व्यवसायापेक्षा माझ्या देशाचं स्वातंत्र्य हे जास्त मोलात असल्यामुळे आणि ही शिकवण माझ्या मनावरती बिंबली असल्यामुळे मला माझ्या डोक्यामध्ये इतर काहीही नव्हतं. मी आता तुम्हाला शेवटचे 2च प्रश्न विचारणार आहे. एक म्हणजे आपले चिरंजीव श्रीधर फडके हे नावाजलेले संगीतकार आहेत, आज त्यांचं संगीत क्षेत्रात नाव आहे. ज्यावेळी त्यांच्या संगीताच्या याच्या दिग्दर्शनात आपण गाता त्यावेळी आपल्याला काय अनुभूती होते? कारण काय असतं की वडिलांच्या संगीत निर्देशनात जर मुलगा गाईल तर एक निराळी अनुभूती असते, पण मुलगा ज्यावेळी संगीतकार असतो आणि वडील ज्यावेळी पार्श्वगायक म्हणून काम करतात त्यावेळी काय नेमकी तुमची काय प्रक्रिया? मी आत्तापर्यंत 1916, पण मी 1968 सालापासून जवळ 16 वेळेला परदेशी गेलो आहे. इंग्लंडमध्ये गेलो, युरोपमध्ये गेलो, अमेरिकेत गेलो आहे, कॅनडा, जपानवर अनेक देशात गेलो आहे. ते 1974मध्ये माझा मुलगा हा अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायला गेला. तो कॉम्प्युटर सायन्समध्ये MS करण्याकरता म्हणून तो तिथे गेला. त्यावर तो गात असे, गायला सुरुवात केली होती त्याने आणि छान गात असे आणि स्वररचनाही करत असे. तर तिथे मी त्यावर्षी गेलो असताना माझा न्यूयॉर्कमध्ये एक कार्यक्रम होता आणि तो मला म्हणाला की अण्णा, मी एका अभंगाला चाल लावली आहे, तर तुम्ही गाल का? बरं का. मी म्हटलं मला शिकव, मी गाईन. बरं का. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, हा तो अभंग. त्यांनी मला चाल शिकवली आणि न्यूयॉर्कच्या माझ्या कार्यक्रमामध्ये जी चाल मी गायलो त्याची चाल. बाबूजी, ती चाल सर्वसाधारणपणाने कशी होती? नाही, मला आता आठवत नाही नव्हे. गाण्यासारखा आवाज खरंच नाही. मग अशी मी अर्धी ओळ म्हणायचा प्रयत्न केला तर खर येत होती. तेव्हा
माझ्या मुलाच्या संगीत रचनेची बदनामी व्हावी असं मला वाटत नाही म्हणून ती मी म्हणत नाही आता, पुन्हा केव्हा तरी हा, म्हणतो. हा. तर ती चाल मी गायलो आणि मला गाताना किंवा शिकताना सुद्धा मला कौतुक वाटत होतं की ह्याने काही ती छान चाल केली आहे, उत्तम. म्हणजे कोणतरी शिकाऊ आहे. आणि आता असं अनेक लोक मला भेटतात नॅचरली हो. या व्यवसायामध्ये असल्यामुळे की आम्ही चाल केली आहे, तुम्ही जरा ऐका. आणि अशा अनेक लोकांच्या अनेक चाली असतात, त्या ऐकण्यासारख्या नसतात. तरी त्यांना तोंड देखील सांगावं लागतं की बरं आहे, छान छान आहे. आहे. परंतु हे मला गायचं असल्यामुळे मला जेव्हा त्या दृष्टीने मी ऐकू लागलो तेव्हा खरोखर मी तुम्हाला सांगतो की अतिशय उत्तम त्याने चाल केली होती. मी गायलो. आणि त्यानंतर फिटे अंधाराचे जाळे हे लक्ष्मीची पावले नावाचा चित्रपट त्यांनी श्रीधरने म्हणजे माझ्या मुलांनी संगीतबद्ध केला. त्या चित्रपटामध्ये हे गीत होतं. अच्छा. आणि तो हे गीत त्याचा इतकं लोकप्रिय झालेलं आहे की आज घरोघरी ते गीत अजून सुद्धा हो, आहे. आपलं गीत जर ऐकायला मिळालं हो तर थोडासा माणूस स्तब्ध होतो. हो हो अगदी खरी गोष्ट आहे. हो. पण तुम्हाला मी एक सांगतो की त्याने अतिशय उत्तम चाल केली आहे, पण तो अतिशय उत्तम गातो. आणि तो इतका उत्तम गातो की त्याने जेव्हा मला आग्रह केला की मी आणि आशा भोसले दोघांचं मिळून ते युगलगान किंवा ड्युएट ते व्हावं अशी त्याची इच्छा होती, तेव्हा मी त्याला प्रामाणिकपणे कितीतरी दिवस सांगत होतो की माझ्यापेक्षा तू जास्त चांगला गातोस, तेव्हा ते गाणं तू गा, माझ्याकडून गाऊन घेऊ नकोस. तुझ्या इतकं चांगलं मला गाता येणार नाही आणि तुझ्या इतक्या उत्तम चालीला मला न्याय देता येणार नाही. मी त्याला अगदी विनवून सांगत होतो. पण त्याचा हट्ट होता म्हणून मी गायलो. पण तरी तुम्हाला मी अगदी शपथेवर आजही सांगतो की त्याने जितकी उत्तम चाल केलेली आहे तितका न्याय मी त्या गाण्याला देऊ शकलेलो नाही बरं का. माझ्यापेक्षा तो स्वतः गायला असता तर 100 पटीनं जास्त चांगला उत्तम गायला असता. परंतु लोकप्रिय झाला आहे, खरोखरच झाला आहे अतिशय. त्याला कारण त्याची चाल, त्याची संगीत रचना आहे, हा त्याचा खरा आधार आहे त्याच्या लोकप्रियतेचा. मी गायलो म्हणून नव्हे. आणखी एकच शेवटचा प्रश्न की गीतरामायणासंबंधी उल्लेख आपल्या मुलाखतीतून जर आम्ही वगळला तर आपल्या सांगीतिक जीवनावर अन्याय होईल असं वाटतं. खरं आहे. तेव्हा त्या महाकाव्याचा जन्म, त्यावर आपण केलेले सांगीतिक संस्कार आणि त्याची लोकप्रियता अगदी थोडक्यात आम्हाला जर सांगाल तर बरं होईल. काय होतं की मी आणि माडगुळकर किंवा मी आणि इतर कवी, केवळ माडगुळकरांच्या बरोबरच मी काम केलं असं नाही, इतर कवींच्या बरोबर केलं. पण मी मुख्यतः चित्रपटामध्ये संगीत देण्याचं काम केलं आहे. त्यावर आपण केलेले सांगीतिक संस्कार आणि त्याची लोकप्रियता यासंबंधी तुमच्याच शब्दातून जर आम्हाला ऐकायला मिळालं तर तो दुग्ध शर्करा योग ठरेल. प्रयत्न करतो. मी आणि माडगुळकरांचं नाव एवढ्यासाठी घेतो की जितक्या चित्रपटांना मी संगीत दिलं आहे किंवा जितकी गाणी मी चित्रपटाबाहेरसुद्धा संगीतबद्ध केली आहेत त्यातली बहुसंख्य गाणी ही माडगुळकरांनी लिहिलेली आहेत. पण माडगुळकर म्हणा किंवा इतर जे कोणी कवी, चांगले कवी, उत्तम, त्यांच्याबरोबर मी काम केलं तर ते मुख्यतः चित्रपट क्षेत्रामध्ये काम केलं. हे संगीत दिलं चित्रपटांसाठी मुख्यतः. आता चित्रपट हे विविध प्रकारचे असतात, त्यांची कथानकं असतात ती विविध प्रकारची असतात. आणि चित्रपटाला संगीत देत असताना त्या कथानकाला अनुकूल किंवा कथानकाला उपयुक्त, त्या कथानकाची गती वाढवणारं किंवा त्या प्रसंगाला गती देणारं, प्रसंगाची साखळी जोडणारं अशा प्रकारचं संगीत असतं किंवा आणि गीतरचना जी असते ती अशा प्रकारचीच असते. आणि तशाच प्रकारचं संगीत त्या जो कोणी संगीत दिग्दर्शक असेल किंवा संगीतकार असेल त्याला तशाच तऱ्हेचं संगीत द्यावं लागतं, कारण ती त्या चित्रपटाची गरज असते. बरोबर. तेव्हा मी काय, माडगुळकर काय किंवा इतर कोणी कवी काय, आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने करावी लागेल की समजा एखादा लावणीचा चित्रपट आहे, तमाशाचा चित्रपट आहे, तर तशाच तऱ्हेची गाणी कवीला लिहावी लागत, तशाच तऱ्हेचं संगीत मला करावं लागेल. त्यामुळे अश्लील गाण्यांच्यापासून अगदी उत्तमातल्या उत्तम भक्तिप्रधान अशा गाण्यांच्या बरोबर गाण्यांच्या सारखी
किंवा गाण्यांच्या सारखे असे अनेक संगीत प्रकार मी आणि माडगूळकर आम्हा दोघांनी करावे लागलेले आहेत. तेव्हा त्यातली काही गाणी अशी असत की खरोखरीच जी गाणी ऐकण्यामुळे किंवा जी गाणी गुणगुणण्यामुळे जाणत्या वयाच्या मुलांच्या मनावर चांगले संस्कार होणार नाहीत किंवा ज्या तऱ्हेचे संस्कार होऊ नयेत अशा तऱ्हेचे संस्कार होण्याची शक्यता असेल अशी गाणी आम्ही अनेक केलीत. पण ती त्या चित्रपटांची गरज होती आणि तो आमचा व्यवसाय होता आणि त्यामुळे जी गरज असेल ती भागवणं हेच आमचं काम असल्यामुळे आणि त्यासाठी आम्हाला पैसे मिळत असल्यामुळे आम्ही ते करत गेलो. पण मनामध्ये हे करत असताना एक खंत होती, म्हणजे माझ्याही मनामध्ये होती आणि माडगूळकरांच्या मनामध्येही होती की खरोखरी आपण पोटाकरता ज्या काही गोष्टी करतो पण त्याच्याबरोबरच जर लहान मुलांच्या मनावरती किंवा तरुणांच्या मनावरती खरोखरीच चांगले संस्कार घडवणारं असं जर काही आपण काम करू शकलो आपल्या ह्या क्षेत्रामध्ये काव्याच्या आणि संगीताच्या, तर तसं करावं ही फार मनोमन इच्छा अनेक वर्षापासूनची होती. आणि आकाशवाणीमुळं त्याला एक चांगलं माध्यम मिळालं. कारण आकाशवाणीमध्ये पुण्याला जेव्हा आकाशवाणी सुरू झालं त्यावेळेला मी 3 संगीतिका अगदी उत्तम संगीतिका केलेल्या आहेत ज्या माडगूळकरांनी लिहिल्या आहेत. एक ऐका व्याध सांगती कथा, नंतर पारिजातक आणि तिसरे तर नाव मला आठवत नाही, परंतु त्या चांगल्या संगीतिका होत्या. म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम करू शकतो आणि करायला मिळालं याचा आनंद घ्यावा असं ह्या माध्यमामुळे काम करायला मिळालं आकाशवाणीच्या. त्याचप्रमाणे सीताकांत लाड या नावाचे एक अतिशय उत्तमातले उत्तम असे अधिकारी की ज्यांना सतत ओढ असे उत्तमातले उत्तम कार्यक्रम व्हावेत आणि असे उत्तम कार्यक्रम आपण करण्याचा प्रयत्न करावा असे गृहस्थ सीताकांत लाड म्हणून त्याच वेळेला आकाशवाणी केंद्र जेव्हा 53 साली नवीन सुरू झालं तेव्हा बदली होऊन तिथे आले होते. त्यांची आणि माडगूळकरांची आणि माझी पण त्याच्याही अगोदरपासून खूप मैत्री होती. तेव्हा लाडांच्या मनामध्ये एक असा विचार सतत येत होता की सतत वर्षभर चालणारा असा एक कार्यक्रम जो सलग असेल, तुटक नसेल किंवा व्हरायटी शो नसेल, एक कथानक, एक वर्षभर चालणारं कथानक, परंतु प्रत्येक आठवड्याला एक गीत याप्रमाणे असं चालणार असा काहीतरी आपण कार्यक्रम करावा. तर असा कार्यक्रम कुठला होऊ शकेल, कशा प्रकारचा होऊ शकेल अशी चर्चा त्यांच्यामध्ये आणि माडगूळकरांच्यामध्ये अशी ते रोज संध्याकाळी फिरायला जात. कारण त्यावेळेला मी 1955 सालची गोष्ट आहे, मी त्यावेळेला पुणे सोडून मुंबईला कायमचा राहायला आलो होतो. त्यामुळे आणि माडगूळकर आणि लाड दोघंही पुण्यामध्ये होते. तर अशी चर्चा करता 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 लाडांना आणि माडगूळकरांना दोघांनाही एकदम साक्षात्कार झाला असं म्हणायला हरकत नाही की रामकथा करावी, रामचरित्र करावं. अरे वा. हां, रामचरित्र ही कथा इतकी सुटसुटीत आहे की ती 1 वर्षाच्या 52 गीतामध्ये बसेल आणि दुसरं म्हणजे सर्व रस परिपूर्ण आहे, अत्यंत आदर्श अशी कथा आहे. तेव्हा ही कल्पना डोक्यात आल्याबरोबर दोघांनी ठरवलं की रामचरित्र करायचं. मग त्याला लगेच माडगूळकरांना नाव सुचलं गीत रामायण म्हणून नाव सुचलं. आणि रामनवमीपासून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असं ठरवलं. रामनवमीला पाऊण महिना फक्त अवकाश होता. आणि एक होतं की माडगूळकरांनी कोणतेही काम असं चांगलं करायचं ठरवलं आणि ज्यामध्ये लाडांचा सहभाग आहे असं ते काम असलं किंवा लाडांनी ठरवलं आणि माडगूळकरांचा सहभाग आहे तर त्याचं संगीत मी करायचं हे अलिखित असं ठरलेलं असेल. तेव्हा मला निरोप आला सीताकांत लाडांचा मुंबईला येऊन की असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याचं संगीत तुम्ही करायचं हे ठरलेलंच आहे, तेव्हा ताबडतोब पुण्याला येणे असा त्यांचा निरोप आला. मी पुण्याला गेलो. त्यानंतर त्याची रूपरेखा ठरवली सगळी आणि किती गाणी होतील. 1 वर्षाचा कार्यक्रम म्हणजे वर्षाचे आठवडे 52, तेव्हा 52 गीतं बरं, प्रत्येक आठवड्याला एक गीत याप्रमाणे. आणि 15 मिनिटाचा तो कार्यक्रम असावा आणि त्याच्यामध्ये एक गीत ते वाचून दाखवलं जावं. नंतर त्या प्रसंगाचं निवेदन, प्रसंगाचं निवेदन व्हावं, ते गीत वाचलं जावं आणि त्यानंतर ते गीत गायलं.
अशा तऱ्हेचा तो कार्यक्रम होता. बरं, हे जे बरं का? गीत वाचन होत होतं ते कवीच्या मुखातूनच? नाही, हं. एक सांगतो ना, काहीतरी मणिकंचन योग म्हणतात ना, हं. तसा योग ह्या गीत रामायणाला आलेला होता, लाभलेला होता. जसं गीत अप्रतिम असे, चाल चांगली असे, गाणारेही चांगले असत, तसं गीत वाचून दाखवणारे आणि त्याच्या अगोदर त्याचं मधलं निवेदन करणारे, सांगणारे असे पुरुषोत्तम जोशी म्हणून एक निवेदक पुण्याच्या आकाशवाणीवरती होते, की यामध्ये आमच्या तिघांच्यामध्ये सरस कोण हे ठरवण्याकरता स्पर्धा लागाव्यात. अरे वा. इतका तो गुणी मनुष्य होता. आवाज अतिशय भरदार, मुद्दाम कमावलेला आवाज, आणि त्या निवेदनाच्या, त्या प्रसंगाच्या वातावरणाला अतिशय अनुकूल असं त्यांचं ते निवेदन असे, बरं का. आणि ते निवेदन ते करत, आणि काव्य असे माडगुळकरांचं, आणि त्याची संगीत रचना माझी असे, आणि जी गाणी रामाची असत ती गाणी मी म्हणत असे. त्या व्यतिरिक्त आणखीन काही इतर भूमिकांचीही गाणी मी म्हटली आहेत. पण बाकी प्रत्येक भूमिकेसाठी एक वेगवेगळा कलावंत असे, अशी त्याची रचना सुरुवातीपासून केली होती. तसं सीतेची गाणी ही माणिक वर्मानी म्हटली. सुरुवातीला लता मंगेशकर म्हणणार होत्या, परंतु काही अडचणीमुळे सुरुवातीला ते येऊ शकल्या नाहीत, आणि पहिलं गाणं ज्या गळ्यातून झालं त्याच गळ्यातून शेवटपर्यंत सीता गायली पाहिजे, बरोबर, म्हणून म्हणून माणिक वर्मा शेवटपर्यंत होत्या. परंतु माणिक वर्मा जे गीत शेवटी गायल्या ते गीत होतं सीतेच्या डोहाळ्याचं. सीतेला डोहाळे म्हणजे सीता गर्भार आहे, तिला डोहाळे लागले आहेत, आणि डोहाळे आपले रामायणाची सांगते आहे. परंतु त्यावेळेला वस्तुस्थिती अशी झाली की माणिक वर्मा खरोखरी स्वतःच गरोदर होत्या, बरं का. आणि त्यांना काहीतरी 7वा-8वा महिना होता, दम लागत असे गाताना, अच्छा, आणि त्यामुळे ते गीत अतिशय प्रभावी, नैसर्गिक अगदी झालं. परंतु त्याच्यानंतर सीतेचं जे गीत होतं, ही सीतेचा त्याग केलाय रामाने कायमचा, आणि हा अन्याय आपल्यावरती का होतोय, असं गीत एक सीतेच्या तोंडी होतं. मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे, हे गाणं. ते गाणं हे माणिकला शक्य नव्हतं, माणिक वर्माला शक्य नव्हतं. तेव्हा एक माझ्या मनामध्ये विचार आला की पहिलं गीत किंवा पहिल्यापासून सगळी सीतेची गीतं लता मंगेशकर गाणार होत्या, आत्तापर्यंत शक्य झालं नाही, पण त्यांना विचारावा, तुम्ही शेवटचं एक गीत गाता का? मग त्यांना विचारलं, त्यावेळेला मी गाते. मग त्या गाण्याची चाल जी झाली तीसुद्धा लताबाईंनी म्हणावी अशाच तऱ्हेची चाल झाली, त्यांच्या गळ्यातून यावी अशी. आणि लताबाई पुण्याला आल्या आणि तिथे रिहर्सल्स झाल्या, आणि त्या शेवटचं सीतेचं गाणं गायल्या. त्याप्रमाणे त्यावेळेचे जे प्रसिद्ध गायक होते महाराष्ट्रामधले, वसंतराव देशपांडे, राम फाटक, सुरेश हळदणकर, भारती पांडे, हो, अशा निरनिळ्या गायकांचा उपयोग करून घेतला. आणि प्रत्येक गाणं ऐकल्यानंतर आठवड्याला एक गीत असे. सुरुवातीला शुक्रवार हा रामनवमीचा दिवस शुक्रवारी आला होता, त्यामुळे पहिल्यांदा शुक्रवार, शनिवार, रविवार अशी रचना होती. शुक्रवारी ओरिजिनल गाणं म्हणजे मुळातलं गाणं ब्रॉडकास्ट व्हायचं, ध्वनिक्षेपित होत असे, आणि तेच गाणं पुन्हा 2 दिवस वाजवलं जात असे, रेकॉर्ड करून वाजवलं जात असे. त्यानंतर 2-1 महिने गेल्यानंतर मग तो शुक्रवारच्या ऐवजी शनिवार हा पहिला दिवस झाला, मग शनिवार, रविवार, सोमवार. परंतु पहिल्या दिवशी गाणं ऐकल्याबरोबर लोकांची जी पत्र आली, पहिलंच गीत ऐकल्याबरोबर, स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती, हे गीत रामायणाचं पहिलं गीत, निवेदक सांगतो आहे असं गीत. ते आल्यानंतर पत्रांचा ढीग आला आकाशवाणीवरती की आम्ही काहीतरी अभूतपूर्व असं ऐकलं आहे. आणि अशा वातावरणामधून त्या गीत रामायणाला सुरुवात झाली, आणि 52 गीतं सुरुवातीला ठरली होती, आणि 40 गीतं झाल्यानंतर माडगुळकरांच्या असं ध्यानामध्ये आलं की उरलेल्या 52 गीतांच्यामध्ये आपण संपूर्ण म्हणजे रामायण का संपवू शकणार नाही किंवा रामकथा संपणार नाही, तेव्हा आणखीन काही प्रसंग उरतील, त्याचं काय करायचं. आणि दैवयोग असा की म्हणजे परमेश्वरी इच्छाच असावी की ह्या वेळेला रामायण पुन्हा एकदा जनतेसमोर यावं आणि ते अत्यंत प्रभावी तऱ्हेने यावं, ही खरोखरी परमेश्वरी इच्छा असावी. म्हणून असं घडलं की त्यावेळेला एका गृहस्थांनी सांगितलं माडगुळकरांना की अहो यावर्षी एक अधिक महिना आलेला आहे,
आणि वा. त्यामुळे आणखीन 4 आठवडे मिळणार 4 आहेत. आठवडे मिळणार आहे. त्यामुळे ते 52 गीतांच्या ऐवजी 56 गीतांचं वा. असं सगळं एका वर्षाचं गीत रामायण हा झालं. ईश्वरी संकेत ईश्वरी संकेत असला पाहिजे खरोखरी. आणि त्याचा प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. आणि एक समाधान, जी कल्पना जो विचार आमच्या मनामध्ये होता की खरोखरी अत्यंत उत्तम संस्कार असणारं असं काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे, आणि ते घडल्याचं समाधान तुम्हाला हे मिळालं. मला माडगूळकरांना दोघांनाही मिळालं. आणि त्यामागची आणि- प्रेरणा सीताकांत लाड. लाडांची प्रेरणा, हो. आणि अर्थात लाड धन्य झाले की नाही, आम्ही दोघंही धन्य झालो. आणि नेहमी आमच्या माडगूळकरांच्या माझ्या दोघांच्या मनामध्ये एकच विचार आहे की आम्ही केलेलं नाही, हो. हे झालेलं आहे. गीत रामायण झालंय, केलं नाही आहे. कारण पुन्हा असं काही करायचं म्हटलं तर आम्हाला शक्य होणार नाही. शक्य होणार मला शक्य होणार नाही, आता माडगूळकर नाही दुर्दैवानी, हो. पण असते तरी त्यांनाही शक्य झालं नसतं. बरं. असं काहीतरी अभूतपूर्व होऊन झालेलं आहे ते. आणि जसं ते पहिलं गीत लोकप्रिय झालं, म्हणजे पहिल्या गीतापासून लोकप्रियता सुरुवात झाली, तशीच चढत्या बांधणीनं अशी त्याची लोकप्रियता आजही सतत वाढते आहे. हो. मी जवळ 1600हून अधिक कार्यक्रम मी माझ्या गीत रामायण गायनाचे अरे केले बापरे. आतापर्यंत, हो. म्हणजे निवडक गीतांचे. आणि संपूर्ण गीत रामायणाचे 56 गीतांचे कार्यक्रम एक 20-25 केले असतील. परंतु अजून मी पाहतो की मला एक अनुभव आहे, आणि तो मला अगदी आवर्जून सांगावाच वाटतो की गीत रामायण हे शास्त्रीय संगीत आहे. शुद्ध शास्त्रीय संगीतामध्ये सगळ्या रचना केलेल्या आहेत. त्यापैकी 40हून अधिक गीतं ही एकेका शुद्ध रागामध्ये स्वररचना त्याची झालेली आहे. म्हणजे जसं रामायण सामवेदात गायलं गेलं तसं हे शुद्ध शास्त्रीय भारतीय संगीतामध्ये हे रामायण गायलं गेले. त्याची रचना, संगीत रचना झालेली आहे बरं का. परंतु सगळे राग अतिशय सुगम आणि सुलभ आणि अतिशय आकर्षक अशा तऱ्हेनं त्याची रचना होईल, हाही त्याकरता कटाक्षाने प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा हां, त्या चाली गळी बसावी हो, बरोबर. आणि त्यानं गुणगुणावं. हो बरोबर, अगदीच घडलं आहे. आणि त्याचे मी अनुभव सांगतो. मी ज्यावेळेला मी कार्यक्रम करतो त्यावेळेला मी अगदी खेड्यापाड्यापासून अगदी मोठ्या मोठ्या शहरांच्यापर्यंत कार्यक्रम केले आहेत. म्हणजे सर्व तऱ्हेचा प्रेक्षक वर्ग, श्रोतृवर्ग मला लाभलेला आहे. अगदी मी लहान लहान खेड्यात जातो तर एका खेड्यात कार्यक्रम असेल तर आजूबाजूच्या अनेक खेड्यामधून लोक येतात, बैलगाड्या जोडून येतात, का इष्टीने येतात, अशा अनेक प्रकारे येतात. आणि त्या सगळे जर 10,000, 15,000, 20,000 लोक असतात, त्यामध्ये तरुणांचा भरणा हा सर्वाधिक असतो अरे वा. बरं का. म्हणजे पूर्वी जसं प्रवचनकार किंवा कीर्तनकार हो. हे पुराणातल्या गोष्टी सांगायचे, रामायण सांगायचे आणि किंवा महाभारत सांगायचे, आणि श्रोतृवर्ग जो पुढे असे तो साधारणपणे 50च्या पुढचा, 60च्या पुढचा, हो. अशी जी अवस्था होती त्याच्याबरोबर उलट अवस्था गीत रामायण ऐकताना आत्तापर्यंत सतत आहे की तरुणांचा भरणा सर्वाधिक असे. आणि मी प्रत्येक वेळा अनुभव घेतलेला आहे की गाणं ऐकत असताना वास्तविक हे संस्कृत प्रचूर किंवा संस्कृत शब्दांचा ज्याच्यामध्ये अतिशय उत्तम तऱ्हेनं भरणं आहे, अशा तऱ्हेचं उच्च दर्जाचं असं उच्च भाषिक दर्जाचं असं हे काव्य आहे. म्हणजे अशिक्षित माणसाला हे त्यातला प्रत्येक शब्द समजेलच असं नाही, तरीसुद्धा मी ज्या भावनेनं ते व्यक्त करतो किंवा माझ्या मुखावरती जे भाव व्यक्त होतात त्या भावांच्या मुळे अर्थ समजून हा अगदी अशिक्षित तरुणसुद्धा इतका भारावलेला मी बघतो, त्याच्या डोळ्यामध्ये दिसतं भारावलेपण. आणि माझं गाणं संपल्यानंतर मला प्रत्येक ठिकाणचा अनुभव आहे की असे शेकडो तरुण गराडा घालतात म्हणजे पायाला हात लावून नमस्कार करण्याकरता, हस्तांदोलन करण्याकरता. आणि आपण काहीतरी अशा अभूतपूर्व अशा वातावरणामध्ये आहोत हे त्यांच्या डोळ्यात दिसतं, त्यांच्या वागण्यात दिसतं. आणि जे अपेक्षित होतं आम्हाला, जे घडवायचं होतं ते हेच घडवायचं होतं, अशी कल्पना जी होती ती खरोखरी सार्थ ठरते आहे, याचा एक अतिशय आनंद आहे. बाबूजी, आपण मुद्दाम आमच्या स्टुडिओत आलात आणि ही दीर्घ मुलाखत आपण जी दिली याकरता आकाशवाणीच्या वतीनं मी आभार मानू नका. आभार मानतो. नाही का, आभार मानू नका. याचं कारण असं आहे की आकाशवाणी हे माध्यम जसं माझं आहे, केवळ तुमचंच आहे असं नाही आहे, माझंही माध्यम आहे. कारण या आकाशवाणीसाठी मी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. या आकाशवाणीचा मी अगदी सर्वोच्च अशा स्तरावरचा मी आर्टिस्ट आहे. आकाशवाणी तुमचीच आहे, माझीच आहे. आणि त्यामुळे कोणी कोणाचे आभार मानायचे, बरोबर. तेव्हा आकाशवाणीने माझे आभार मानू नयेत, मी आकाशवाणीचे आभार मानू नये. पण ही मुलाखत द्यायची संधी मला मिळाली
आणि ती तुम्ही दिलीत याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मीच आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.